संघर्ष, त्याग आणि समाजसेवेची अमर गाथा. क्रांतीवीर माधवराव जाधव. क्रांतीवीर माधवराव जाधव हे नाव म्हणजे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या तेजस्वी अध्यायातील एक प्रेरणादायी आणि धगधगतं पर्व. त्यांनी आपल्या वयाच्या 17व्या वर्षापासून देशासाठी सर्वस्व अर्पण केलं. शौर्य, आत्मबलिदान आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुरेख संगम म्हणजेच माधवरावांचं क्रांतिकारी जीवन. त्यांच्या कर्तृत्वानं संपूर्ण सातारा जिल्हा उजळून निघाला. अशा क्रांतीवीर माधवराव जाधव यांच्या संघर्षाची, त्यागाची आणि समाजसेवेच्या उत्तुंग कार्याची संक्षिप्त ओळख करून घेऊया या माहितीपटाच्या माध्यमातून. माधवरावांचे पूर्वज मूळचे उंब्रजचे. शिवछत्रपतीकालीन श्री धनाजी जाधव, लखुजी जाधव या शूरवीरांचे वंशज असलेल्या माधवरावांचा जन्म 14 डिसेंबर 1925 रोजी सौ राधाबाई आणि श्री नारायण जाधव या मातापित्यांच्या पोटी झाला. माधवरावांचे वडील हे कारवे येथे मोटर गॅरेज चालवायचे. ते एक कष्टकरी आणि देशप्रेमी गृहस्थ होते. तसेच त्यांचे मामा पांडुरंग शिंदे हे देखील स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होते. पांडुमामांनी माधवरावांना 14 जुलै 1932 रोजी कराड नगरपालिका मराठी शाळा नंबर 2 मध्ये प्राथमिक शिक्षणासाठी घातले. भरपूर व्यायाम, शिस्तबद्ध जीवन, तल्लख बुद्धी आणि जबरदस्त स्मरणशक्ती असल्याने मराठी चौथीत त्यांना मेरिट स्कॉलरशिप मिळाली. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी त्यांनी कराड येथील टिळक हायस्कूलमध्ये 12 जुलै 1937ला प्रवेश घेतला. शालेय जीवनात त्यांना वाचनाची गोडी लागली. छत्रपती शिवाजी महाराज, शहीद भगतसिंग, महाराणा प्रताप यांचे चरित्र त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची ठिणगी पेटवत होते. प्रभात फेऱ्या, स्मरणगीते आणि सत्याग्रहाच्या चळवळीमुळे त्यांच्या मनात दिवसेंदिवस स्वातंत्र्याची उर्मी वाढत होती. वयाच्या 14व्या वर्षीच 1939च्या सत्याग्रह आंदोलनानं त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. स्वातंत्र्य संग्राम हा तुरुंग भरतीचा नाही, तर साम्राज्यशाही विरुद्ध प्रत्यक्ष झुंज देण्याचा आहे. हे ज्वलंत शब्द त्यांनी जीवनभर आपल्या काळजात कोरून ठेवले. पुढे वडिलांचे निधन झाले आणि आई राधाबाई, बंधू भीमराव व शामराव आणि बहीण रत्ना यांच्यासोबत ते मामा पांडुरंग शिंदे यांच्याकडे कराडला राहण्यास आले. याच वर्षी वयाच्या अवघ्या 17व्या वर्षाच्या माधवरावांनी शिक्षण सोडून थेट स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. त्यांच्या या निर्णयाला कुटुंबियांनी भक्कम साथ दिली. 1942ला महात्मा गांधींनी दिलेला चले जाओचा संदेश संपूर्ण देशभर गाजत होता. भारतभर सत्याग्रहाचा रणसंग्राम पेटला होता. अशावेळी कराडच्या बाळनाथ बुवांच्या मठात क्रांतिकारकांच्या गुप्त बैठका होत. 12 ऑगस्ट 1942ला माननीय यशवंतराव चव्हाण यांनी मुंबईहून कराडला येऊन इथल्या तरुणांना मार्गदर्शन केलं. त्याप्रमाणे बुलेटिन्स लावण्यासाठी आणि सर्व जिल्ह्यात निरोप पोहोचवण्यासाठी माधवराव यांनी पायी प्रवास करून सर्व सातारा जिल्हा पिंजूत काढला. कराडमधील चावडी जाळण्याचा प्रयत्न करताना त्यांनी चावडीतला रखवालदार असल्याची बतावणी करून चावडीतील सर्व रेकॉर्ड पळवून नेले. वाचनालय पेटवण्याचा देखील प्रयत्न केला. कुंडल ग्रुपचे कार्यकर्ते येऊन मिळाल्यानंतर रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला. रेल्वे लाईनच्या आणि टेलिफोन तारा तोडण्याचं काम अखंड सुरू ठेवले. शिरवडे स्टेशनचा भडका उडवून दिला. कराडहून कोळ्यात जाणाऱ्या पोस्टरच्या रनरला भर दिवसा आगाशू पायथ्याशी लुटले आणि डोंगरावरून सोडून पोलिसांवर मोठाले दगड सोडून ते पसार झाले. थोड्याच दिवसात कराड सिटी पोस्ट देखील लुटले. पोलीस पाठलाग करत असताना कोटातील किल्ल्याकडे त्यांनी प्रयाण केले. आपल्या सहकाऱ्यांसह भुईकोट किल्ल्यांच्या उंच बुरुजावरून त्यांनी कृष्णा नदीत 35 फूट खाली उडी मारून ते भूमिगत झाले. याच वेळी भिकुनाना साळुंके किवळकर यांची भेट घेऊन त्या भागात कार्यकर्त्यांचा संच निर्माण करून त्यांनी शामगावचा बंगला जाळला आणि मसूरचे पोस्ट लुटले. गावोगावी बैठका घेऊन त्यांनी प्रतिसरकारची घोषणा केली आणि खऱ्या अर्थाने प्रतिसरकार जनतेपर्यंत नेले. सप्टेंबर 1943 मध्ये माधवरावांना कराड पोस्ट लुटल्याच्या आरोपावरून कराड येथे अटक करण्यात आली. तुरुंगात त्यांचा अमानुष छळ करण्यात आला, पण ते विचलित झाले नाहीत.
4 महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांनी पोलिसांना गुंगारा देत 13 जून 1943ला तुरुंगाची खिडकी काढून आपल्या सहकाऱ्यांसह पलायन केले. पुढे ते भूमिगत झाले. 1944ला नडसी येथे मैदानी मर्दानी सामने भरवले होते. त्या ठिकाणी माधवराव सापडतील म्हणून 700-800 पोलिसांनी या मैदानाला वेढा घातला. पोलिसांनी माधवरावांना पकडण्यासाठी सामने बंद पाडले, पण माधवरावने त्यांचे सहकारी तिथून पळून घोणशी येथे गेले. तिथे जवळपास 1200 पोलिसांनी घोणशी गावातील दिनकर महादेव पिसाळ यांच्या घराला वेढा घालून छापा मारला. त्यांच्या घरातील लोकांना मारहाण करण्यात आली आणि माधवरावांना पकडण्यात पोलिसांना यश आलं. त्यांना शरीर रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली. जेलमध्ये अंगावर मिठाचे पाणी टाकून भर मापा सुंदरीने फटके दिले. फटके देताना ते बेशुद्ध व्हायचे, पण त्यावेळी डोक्यावर पाणी टाकून त्यांना शुद्धीवर आणलं जायचं आणि पुन्हा मारहाण सुरू केली जायची. एकदा तर त्यांना नग्न करून त्यांचे दोन्ही हात पाठीवर ठेवून जेलच्या सळ्यांबरोबर घट्ट बांधले गेले आणि त्यांना काठ्या अंथरून त्यावर बसवले गेले. त्यांचे दोन्ही पाय टेबलांशी घट्ट बांधून मांड्यापासून पायांपर्यंत मोठ्या काठीने त्यांना लाटून काढले गेले. शरीरातून रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. त्यात माधवराव एकूण 36 तास बेशुद्ध होते. त्यावेळी माधवरावांची आई आणि माननीय यशवंतराव चव्हाण त्यांना भेटण्यास आले असता माधवराव फक्त डोळ्यांनीच त्यांना पाहत होते, कारण बोलले इतकी ताकद त्यांच्यामध्ये उरली नव्हती. 150 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीत माधवरावांनी इतका अत्याचार अन्य कुठल्या राजकारणी नेत्यांवर झाल्याचे उदाहरण इतिहासात कोठेही आढळणार नाही. त्यांना एकूण 135 वर्षे सक्त मजुरी आणि सुमारे 40,000 रुपये दंड झाला होता. त्यांना सातारा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. सरकारने जे राजबंदी तडजोडीने सोडले त्यात माधवरावांची 5 मे 1946 रोजी सातारा जेलमधून सुटका झाली. सकाळी 7 वाजता त्याच दिवशी जिल्ह्यातील सर्व क्रांतिकारकांचा जाहीर सत्कार कराड शहरात आयोजित केला होता. यावेळी निघालेल्या मिरवणुकीत अग्रभागी अश्वारूढ झालेले माधवराव हातात तिरंगा घेऊन मोठ्या दिमाखाने चालले होते. स्वामींच्या बागेत मोठा शामियाना उभारला होता. या समारंभास मोरारजीभाई देसाई, यशवंतराव चव्हाण, अच्युतभाई पटवर्धन, रावसाहेब पटवर्धन, क्रांतिसिंह नाना पाटील आदी नेते उपस्थित होते. असंख्य क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानातून आणि क्रांतिकारी कार्यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. माधवरावांनी हा दिवस उत्साहाने साजरा केला. त्या दिवशी त्यांनी कराडमध्ये प्रभात फेरी काढून मामलेदार कचेरीवर तिरंगा फडकविला. त्याच वर्षी ते कराड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष झाले. पुढे होमगार्डमध्येही भरती झाले आणि राष्ट्र निर्माणाच्या कार्याला पुन्हा सुरुवात केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सन 1949 मध्ये नडसीचे श्री सखाराम थोरात यांच्या कन्या कलावती यांच्याशी माधवराव विवाहबद्ध झाले. सौ कलावती यांनी माधवरावांना भक्कम साथ देत मुलाबाळांचं संगोपन केलं. त्यांच्या संस्कारामुळे आज माधवरावांची सर्व मुले, सुना, नातवंडे, परतवंडे उच्च विद्याविभूषित असून उत्तम जीवन जगत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्येनंतर कराडमध्ये उसळलेल्या दंगलीत जळालेली घरे आणि पीडित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी माधवरावांनी पुढाकार घेतला. जनतेचे मनोधैर्य कायम राहावे म्हणून त्यांनी शांती सेना पथके उभारली व शहरात शांती सेनेचा पहारा सुरू केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत माननीय यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत त्यांनी एकभाषिक राज्यासाठी भक्कम साथ दिली. अगदी सुरुवातीपासून ते अखेरच्या क्षणापर्यंत ते माननीय यशवंतराव चव्हाण यांचे जिवलग सहकारी राहिले. माधवराव जाधव यांचा उल्लेख केल्याशिवाय माझ्या जीवनातील स्वरूप खऱ्या अर्थाने स्पष्ट होणार नाही, असा उल्लेख माननीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी आपल्या कृष्णाकाठ या पुस्तकामध्ये सुद्धा केलेला आहे. स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या माधवरावांनी समाजहितासाठी अनेक रचनात्मक स्वरूपाचे कार्य करून आपल्या कार्याच्या पाऊलखुणा जागोजागी उमटविल्या. कराड येथे त्यांनी स्त्री संरक्षण गृहाची स्थापना करून महिलांना सुरक्षित निवारा मिळवून दिला. तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह साकारले. 1964 साली त्यांनी कराड येथे कॉटेज हॉस्पिटल आणि छत्रपती शिवाजी स्टेडियमसाठी
जागा मिळवून उभारणी केली। याच काळात त्यांच्या नेतृत्वाखाली कराडमध्ये रिमांड होम अर्थात बाल सुधारगृहाची स्थापना करण्यात आली। ते आज माधवराव जाधव बाल सुधारगृह नावाने ओळखले जाते। गोळेश्वर आणि कापिल येथे उपसा जलसिंचन योजना साकारण्यामध्येही त्यांनी पुढाकार घेतला। कराड इलेक्ट्रिकल कंपनीच्या दरवाढी विरोधात मोर्चा काढून ही वीज दरवाढ मागे घेण्यास भाग पाडले। याचबरोबर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे काउन्सिलर पद त्यांनी भूषवले। तसेच सातारा जिल्हा खो खो असोसिएशनचे संस्थापक, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष, सातारा जिल्हा क्रीडा परिषदेचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र क्रीडा परिषदेचे काउन्सिलर म्हणून काम करताना त्यांनी जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवी उभारी मिळवून दिली। सीमा आंदोलनाच्या वेळी कराडमध्ये प्रक्षुब्ध जमावाने कायदा हाती घेतला होता। तुफान दगडफेक, जाळपोळ सुरू होती। पोलीस हतबल झाले होते। माधवरावांनी प्रक्षुब्ध जमावाला शांत करण्याचा व गावाची एकी अबाधित राखण्याचा प्रयत्न केला। 5,000च्या जमावापुढे छाती ठोकपणे उभे राहण्याची आणि शहराच्या समाज स्वास्थ्यावर साधा ओरकडाही उठू देणार नाही अशी हिंमत दाखवणारे धडाडीचे नेतृत्व म्हणजे माधवराव। माधवरावांनी 3 वेळा आपला प्राण धोक्यात घालून संपूर्ण कराड शहरास वाचवल्याने माधवरावांना कराड शहराचा प्राण म्हणूनच संबोधले जात होते। याच काळात त्यांनी सहकार क्षेत्रातही आपल्या कार्याचा ठसा उमटवला। सहकारी तत्वावरील गजानन हाऊसिंग सोसायटीसाठी जमिनीची खरेदी करून गौरीहर सिंहासने व माधवराव जाधव यांनी सोसायटीची स्थापना केली। माधवराव जाधव यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची स्थापना आबासाहेब पार्लेकर, भिकूनाना किवळकर, बाबासाहेब चोरेकर यांच्या सहकार्याने केली। सह्याद्री सहकारी साखर कारखान्याला जमीन मिळवून देण्यापासून ते कारखाना सुरू होईपर्यंत पुढे देखील कारखाना सभासदांचा राहावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले। कोयना दूध पुरवठा संघाचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषवले। तसेच गौरीहर सिंहासने व माधवराव जाधव या दोघांनी कराड जनता बँकेची स्थापना केली। जनता बँक आणि सातारा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक पद भूषवून त्यांनी सहकार्याच्या माध्यमातून कराड तालुका आणि सातारा जिल्ह्यात सर्वसामान्य माणसाच्या जीवनात समृद्धीची पहाट आणण्यासाठी बहुमोल कार्य केले। जिल्हा होमगार्ड कमांडर म्हणून त्यांनी केलेलं काम आजही महाराष्ट्रात आदर्शवत मानले जाते। सातारा येथील जातीय संघर्ष मिटवणे असो की 1965ची कराड दंगल नियंत्रणात आणणे असो अथवा मग कोयना भूकंपग्रस्तांसाठी मदत गोळा करणे असो, तसेच कोयना भूकंपात होमगार्डचे पथक घेऊन मदतनीस जाणारे माधवराव पहिले होते। प्रत्येक कार्यात माधवराव नेहमी अग्रभागी राहिले, समाजाला विधायक दिशा देत राहिले। त्यांच्या उत्तुंग कार्याची नोंद घेत त्यांना 1976 साली राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। समाजकार्याचा हा खळाळता झरा 19 जून 1976 साली अतिजवळ झालेल्या एका भीषण अपघातात झालेल्या दुःखद निधनामुळे कायमचा थांबला। सातारा जिल्हा जणू पोरका झाला। क्रांतीवीर माधवराव जाधव यांचे जीवन म्हणजे कर्तृत्व, धैर्य आणि राष्ट्रसेवेची अखंड गाथा आहे। 2025 हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष। ते केवळ स्वातंत्र्य सेनानी नव्हते, तर स्वातंत्र्यानंतरही समाजहितासाठी झगडणारे एक युगपुरुष होते। आजही त्यांच्या कार्याचा प्रकाश तरुण पिढीला मार्गदर्शक ठरतो आहे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी देखील तो तितकाच दिशादर्शक ठरेल हे निश्चित। त्यांच्या क्रांतिकारी धगधगत्या स्मृतींना विनम्र अभिवादन। आपल्या भारतभूमीला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी स्वातंत्र्यवेदीवर आत्मसमर्पण केले त्या ज्ञात अज्ञात सर्वांना हा माहितीपट समर्पित। वंदे मातरम, 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 वंदे मातरम। वंदे मातरम, 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 वंदे मातरम। सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्यश्यामलाम मातरम वंदे। सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्यश्यामलाम मातरम वंदे।